सुखद आगमन सर्व सुखद आगमन
जारे तुम्ही पंढरपुरा जारे तुम्ही पंढरपुरा ओ सोयरा दिनाचा ओ सोयरा दिनाचा दोषणानी मना गुण दोषणानी मना बरी आपणा सारखे बरी आपणा सारखे उभारुनी उभा कर उभारुनी उभा कर भव पार तारवया भव पार तारवया मने तातड मोठे तुका मने तातड मोठे आली भेटी उदंड आली भेटी उदंड तुका मने तातड मोठे तुका मने तातड मोठे झाली भेटी उदंड झाली भेटी उदंड गुण दोषणानी मना
विष्णू महाराज आणि विकास महाराज Hey!
जारे तुम्ही पंढरपुरा तो सोयरा दिनाचा गुण दोष नानी मना करी आपणा सारखे उभारुणी उभा कर उभारुणी उभा कर भव पार तारवया गुण दोष नानी मना करी आपणा सारखे तुका म्हणे तातड मोठी तुका म्हणे तातड मोठी झाली भेटी उदंड गुण दोष नानी मना करी आपणा सारखी सर्वांनी टाळी वाजवून भजन करा विठ्ठल माय बाप टाळी वाजा लागून या पाया विनितो तुम्हाला करे टाळी मुखी बोला ना छत्रपती शिवाजी महाराज महादेव जारे तुम्ही पंढरपुरा जारे तुम्ही पंढरपुरा तो सोयरा दिनाचा गुण दोष नानी मना
करी आपणा सारखी महायोग पिठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय धातुं समागत तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा गुरुप्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कधी जावी सर्व बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजव चित्तासी अपुल्या जयांची केलिया स्मरण होई सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरणा श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ज्यांच्या गावी केला वास त्यासी नसावे उदास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शंकरं शंकराचार्य केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृत वंदे भगवन्तो पुनः पुनः नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म प्राणन्दं मिषमालंदी वल्लभं शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या वाटा मजदवया शुभटा शिवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा मस्तक ही पाया मस्तक ही पाया मस्तक ही पाया हरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जा रे तुम्ही पंढरपुरा हरी जा रे तुम्ही पंढरपुरा तो सोयरा दिनाचा गुण दोष नानी मना
करी आपणा सारखी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थली कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाचा मानबिंदू वारकरी संप्रदायाचे कळस संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु जगद्वंदन श्रीमंत देव मान्य संत संत मान्य संत लोकमान्य संत राजाधिराज योगीराज राज छत्रपती शिवाजी महाराज यांचे आध्यात्मिक गुरु धर्मगुरु जगद्गुरु जगद्वंदन श्रीमंत तुकोबराय यांचा चार चरणाचा उत्कृष्ट आणि महत्वाचा अभंग येथे जमलेले तुम्ही सर्व सज्जन मायबा भाविक भक्तांच्या सेवे करता अर्थात अखिल कोट ब्रह्मांड नायक आनंद कंद भक्त वत्सल जेणे हे विश्व निर्वेद रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार श्री भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या नामचिंतना करता निवडलेला आहे विडाला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु जगद्वंदन श्रीमंत तुकोबरायचा आहे। या अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी काही सेवा करण्यापूर्वी अल्पसा हा प्रहार द्यायचा तो म्हणजे असा आपला हा संभाजीनगर जिल्हा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शिल्लोड तालुका आणि शिल्लोड तालुक्यापासून काही अंतरावर वटवृक्षासारखं आपलं हे विशाल गाव आपल्या गावाचं नाव बोरगाव ऐका आपल्या गावाचं नाव बोरगाव कोणतं बोरगाव कासारी बोरगाव ऐका बोरगाव भरपूर आहे आईचं गणपतीचं कासारी बोरगाव ऐका या बोरगावामध्ये बोरगाव नाही गाव चांगलं आहे ऐका 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 बोर लयच बोर झालो राव आहे की नाही असं नाही ऐका या बोर गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून अखिल कोट ब्रह्मांड नायक आनंद कंद भक्त वत्सल श्री भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने साधू संत महंतांच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळीच्या सहकार्याने विशेषतः ज्यांच्याबद्दल मला स्वाभिमान आहे अभिमान आहे आदर आहे प्रेम आहे ती आपल्या गावाची तरुण मंडळीच्या एकोब्यान आहे आणि श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य गुरुहरी आदरणीय सर्व महाराज मंडळी भजन मंडळी तरुण मंडळींच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अर्थात रामकथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या निमित्ताने रामकथेच्या निमित्ताने सुरू असलेला हा नाम यज्ञ वाघ यज्ञ भक्ती उत्सव आणि त्या भक्ती उत्सवामध्ये आजच्या 5व्या क्रमांकाची कीर्तन रूपी सेवा तुम्ही समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळी सप्ताह कमिटी मंडळी तरुण मंडळी महिला मंडळी भजन मंडळी आणि महाराज मंडळी या सर्वांच्या मार्गदर्शनातून माझ्या वाट्याला आलेली कीर्तन रूपी सेवा विडाला सेविके सांगतले का इथे होतो पण कामा नाही या नाही माय बाप्पा मी तुम्हा सर्व सज्जन मायबा भाविक भक्तांच्या समोर भगवंताच्या दरबारामध्ये नारदाच्या गादीवर उभा आहे कशा करता म्हणाल तर कीर्तन रूपी सेवा करण्याकरता या नारदाच्या गादीवर उभा राहून मी अखिल कोट ब्रह्मांड नायक श्री भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होतो महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजा भवानी मातेला मी वंदना करतो देशासाठी लढले ते अमर झाले राज छत्रपती शिवाजी महाराजांना मी मानाचा मुजरा करतो सकल संत मंडळींचं माझ्या गुरूंचं माझ्या आई वडिलांचं आणि येथे उपस्थित असलेले तुम्ही सर्व सज्जन मायबाप भाविक भक्तांचं मी दर्शन घेतो त्या दर्शनाच्याच आशीर्वादाने त्या दर्शनाच्याच पुण्याने सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हा सर्व गावकरी मंडळीला तरुण मंडळीला भजन मंडळीला धन्यवाद द्यावा तेवढी थोडी आहे का धन्यवाद द्यायचे चांगलं केव्हा म्हटलं जातं भलं केव्हा म्हटलं जातं धन्यवाद केव्हा दिल्या जाते दादा केव्हा दिल्या जाते बेटी मस्त धन्यवाद केव्हा बिड्या प्यायला तेव्हा नाही मग धन्यवाद केव्हा दिल्या जातं ज्यावेळेस तुम्ही एखादं चांगलं काम केलं त्यावेळेस धन्यवाद दिल्या जातात मग तुम्हाला सर्व गावकरी मंडळीला धन्यवाद का द्यायचे आहे याचं कारण असं आहे नाम सप्ताह किती मोठा केला लक्ष द्या नाम सप्ताह किती मोठा केला याला अजिबात किंमत नाही तुम्ही आतापर्यंत नाम सप्ताह टिकून ठेवला म्हणून तुम्हाला धन्यवाद द्यायचे
ऐका ऐका, महत्वाचा मुद्दा सांगून जाईल. मनुष्य 100 वर्ष जगला, येणेकरी बाबा, मनुष्य 100 वर्ष जगला, त्याच्या जगण्याला किंमत नाही. ऐका, तो काय करत करत जगला याला किंमत आहे. आळंदीची वारी केली का, पंढरपूरची वारी केली का, दान धर्म केला का, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातली का, नाम सप्तामध्ये आला का, श्रमदान केला का, सेवा केली का, तेव्हा त्याच्या जगण्याला किंमत आहे. जर आळंदीची वारी नाही, पंढरपूरची वारी नाही, दान नाही, धर्म नाही, सप्त्यात नाही, कुठंच नाही, महाराज मानतात तो निष्ठा जगला. ऐका, निष्ठा जगला, निष्ठा जगला. ऐका, मनुष्य म्हणजे नेमकं काय दादा? मनुष्य म्हणजे नेमकं काय? 2 डोळे, 2 कान, 2 हात, 2 पाय, याला मनुष्य आपण म्हणतो. नाही, हा मनुष्य आहे. हा महाराज म्हणतात हा निष्ठा पुतळा आहे, याला मनुष्य म्हणत नाही. मग मनुष्य कोणाला म्हणतात? ऐका, ज्याचं खाणं चांगलं आहे, ज्याचं राहणं चांगलं आहे, ज्याचं बोलणं चांगलं आहे. महाराज म्हणतात ज्याचं खाणं चांगलं, राहणं चांगलं, बोलणं चांगलं, कर्तव्य चांगलं आहे, त्याला मनुष्य म्हणतात. मग असा मनुष्य जर कोण असेल, तो या मंडपात जो सेवा करतो ना, तो मनुष्य आहे. एवढा वर्ष जगला, याला अजिबात किंमत नाही. तो काय करत जगला याला किंमत आहे. सेवा करा मायबाप, सेवा, सेवा करा, सेवा. ऐका, शास्त्राने सांगितलं येत सेवा हा दारवंटा. सेवा करा, सेवा. पण कोणाची? कोणाची सेवा करायची? कोणाची सेवा करायची? ऐका, एक देवाची सेवा करा. ऐका, एक देवाची सेवा करा, दुसरी संतांची सेवा करा, तिसरी देशाची सेवा करा, आणि चौथी आपल्या आई वडिलांची सेवा करा. ऐका, आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांची. ऐका, मग देवाची सेवा केला म्हणजे काय होत आहे, संतांची सेवा केली म्हणजे काय होत आहे, देशाची सेवा केली म्हणजे काय होतं, आणि आपल्या आई वडिलांची सेवा केली म्हणजे काय होतं, सांगतो. थोडं भजन करा. ऐका दादा, ऐका, आई वडिलांची सेवा करा. मग आई वडिलांची सेवा केल्यानं होतंय काय? काय होतंय आई वडिलांची सेवा केल्याने? सांगून जाईन तुमच्या लक्ष देण्याकरता, एक लक्ष देण्याकरता सांगून जाईन. आई वडिलांची सेवा केल्यानं काय होतंय बाबा? ऐका, पिटीवाले बाबा, देवाची सेवा करून, ऐका ना, देवाची सेवा करून आई वडील भेटणार नाही. लक्ष द्या, देवाची सेवा करून आई वडील भेटणार नाही, पण आई वडिलांची सेवा करून देव भेटल्याशिवाय राहणार नाही. कळलं तुम्हाला? वाक्य कळलं? ऐका, देवाची सेवा करून आई वडील भेटणार नाही, पण आई वडिलांची सेवा करून देव भेटल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद त्या आई वडिलांच्या सेवेत आहे. पंढरपूरला परमात्मा आला कोणा करता? पुंडलिकाच्या भावार्था, प्रेम भक्ती भक्ता पंढरपूरला भगवान परमात्मा आला कोणा करता? कोणा करता? वारकऱ्या करता नाही, टाळकऱ्या करता नाही, आणि कीर्तनकारा करता तर आलाच नाही. मग आला कोणा करता? गोड प्रमाण दिलंय, पुंडलिकाच्या भावार्था. पुंडलिकाच्या भावार्था करता परमात्मा आला. त्या पुंडलिकाला भलं म्हटलं पहा. जसं मी तुम्हाला भलं म्हटलं ना, तुम्ही आतापर्यंत चांगलं काम केलं, राम सप्ताह टिकून ठेवला म्हणून तुम्हाला भलं म्हणलं, चांगलं म्हटलं, तसं पुंडलिकाला भलं म्हटलं. का म्हटलं पुंडलिका? भला भला पुंडलिक, चांगलं भला म्हटलंय. का? भल्या पुंडलिकाने भल्या आई वडिलांची सेवा केली, आणि भल्या आई वडिलांची सेवा करून भला परमात्मा पंढरपूरला आणला, म्हणून भला भला पुंडलिक. पुंडलिक रायाने कुठल्या देवाची सेवा केली नाही, कुठल्या देवाचं चिंतन केलं नाही, फक्त एकच केलं की आपल्या आई वडिलांची सेवा केली. दादांनो ऐका, जगात म्हणतोय जगात सर्वात श्रीमंत कोण आहे दादा? हो, जगात सगळ्यात श्रीमंत कोण आहे? कोण आहे? जगात सगळ्यात श्रीमंत तो आहे ज्याचे आई वडील जिवंत आहे. तो आहे, ज्याचे आई वडील जिवंत आहे ना, तो खऱ्याच अर्थाने सगळ्यात श्रीमंत देव आहे. महाराज म्हणतात कुठं जाण्याची गरज नाही. शास्त्राने सांगितलं मातृदेव भव. ऐका, माता देव आहे, पिता देव आहे. ऐका, महाराज म्हणतात की बाबा मातृपितृ हे देव आहे. अरे कशाला जात? माया पाप की वणकासी
माया बाबा की बड़का गोड प्रमाण टाळ्या वाजवा सगळ्यांनी जोरात जोरात टाळ्या वाजवा ऐका माय बाप केवळ काशी तीन जावी तीर्थासी मग तीर्थाला जायचं नाही का हो तीर्थाला जायचं पण अगोदर आपल्या आई वडिलाचं दर्शन करायचं नंतर तीर्थाला जायचं तीर्थाला जातो आणि आई वडील उपाशी मरतात कशाला जातो तीर्थाला कुर्त जाण्याची गरज नाही महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा आई वडिलाची सेवा करा हो सेवा करायची कोणाची देवाची संतांची देशाची आई वडिलाची मग सेवा करायची कोणा करायची कोणा करायची सेवा कोणा करायची तरुणांना करायची तरुणाने ऐका तरुण मंडळी ऐका मायबाप सेवा करा ऐका या भारत देशामध्ये ज्या ज्या क्रांतिकारी घटना घडल्या त्या तरुणांना घडल्या तरुणांना नाही हो तरुण हो महाराज म्हणतात या जगातला तरुण भाग्यवान आहे कोणता तरुण भाग्यवान आहे तरणा भाग्यवंत नटे हरी भाग्यवंत भाग्यवान या विश्वात या जगात या मूर्ती लोकात भाग्यवान कोणाला म्हणतात तुम्ही ज्याला भाग्यवान म्हणतात त्याला संत भाग्यवान म्हणत नाही ऐका ऐका तुमचं आमचं काय भाग्य हो एखाद्याच्या इरीला पाणी लागलं आपण काय म्हणतो भाग्यवान आहे नोकरीला लागला भाग्यवान आहे एखाद्याचं लग्न झालं भाग्यवान आहे मुलगा झाला भाग्यवान आहे धन दौलत महाराज याला भाग्य म्हणत नाही भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा याला भाग्य म्हणत नाही मग भाग्यवान कोण आहे या विश्वामध्ये तीन गोष्टी भाग्यानं येतात महाराज बाबा तीन गोष्टी भाग्यानं येतात कधी येतात आणि कधी निघून जातात त्याला भाग्य म्हणत नाही तीन गोष्टी भाग्यानं प्रत्येकाच्या जीवनात येतात तीन गोष्टी कोणत्या आहेत ताकद भाग्यानं येते संपत्ती भाग्यानं येते आणि सत्ता भाग्यानं येते पण या गोष्टी केव्हा निघून जातील सांगता येत नाही याला भाग्य म्हणत नाही मग या जगातला भाग्यवान कोण आहे आता ऐका भाग्यवंत म्हणू तया भाग्यवंत भाग्यवंत म्हणू तया शरण गेले पंढरी राया जे पंढरी रायाला शरण जातात जे पंढरी रायाचं नामस्मरण करतात ते भाग्यवान आहे अजून भाग्यवान कोण आहे ऐका भाग्यवंता घरी काय म्हटलं महाराजांनी भाग्यवंता घरी कोंबड्याचे खुरुडे नाही मग भाग्यवंता घरी भजन पूजन भजन कोणाच्या घरी होत नाही पूजन कोणाच्या घरी होत नाही मालकरी कोणाच्या घरी जन्माला येत नाही वारकरी कोणाच्या घरी जन्माला येत नाही त्या घराण्याची पुण्याई लागते ऐका
तरणा भाग्यवंत नटे. ऐका, भाग्यवान कोणाला म्हटलंय? भाग्यवंता घरी भजन पूजन, तो भाग्यवान आहे. अजून भाग्यवान कोण या जगातला? महाराज म्हणतात तो तरुण भाग्यवान आहे. कोण तरुण भाग्यवान आहे? तरुण तो भाग्यवान आहे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. हा सज्जनो माय बाप ऐका, सांगून जाईल तुमच्या लक्ष देण्याकरता. राज छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला जिंकला. लक्ष द्या, छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला जिंकला कितव्या वर्षी? कितव्या वर्षी? कितव्या वर्षी? 16व्या वर्षामध्ये. ज्ञान्यांचे राजे साधकांचे मायबाप योगांची माऊली ज्ञानोबारा ज्ञानेश्वरी सांगितली कितव्या वर्षी? 16व्या वर्षी. ऐका, ज्या मातीत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले त्याच मातीत तुम्ही आम्ही जन्माला आलो. त्याच मातीमध्ये ज्ञान्यांचे राजे ज्ञानोबा जन्माला आले, त्याच मातीत तुम्ही आम्ही जन्माला आलो. आणि त्याच मातीमध्ये वैराग्याचा महामेरू जगद्गुरु तुकोबाराय जन्माला आले, त्याच मातीत तुम्ही आम्ही जन्माला आलो. आपण भाग्यवान आहे. ऐका, भाग्यवान आहे. म्हणून तरुण मंडळीला विनंती करेल, या कीर्तनात या, भजनात या, दान करा, धर्म करा, या परमार्थामध्ये सेवा करा. मायबाप सेवा. जर तुम्ही सेवा केली नाही आणि एखादा सेवा करू लागला आणि त्याला जर आड येऊ लागला, मी बोलत नाही, घातलिया तुकोबाराय म्हणतात, या सेवा करा. एखादा सेवा करू लागला, दान धर्म करू लागला, सप्ताह करू लागला, अनेक धार्मिक कार्यक्रम करू लागला आणि त्यामध्ये जर एखादा आड आला, मी बोलत नाही, संतांचे प्रमाणाशी आम्ही सांगणार नाही. घातलिया भय नरका जाणे, नरकाला जाणं. महाराज जर जायचं असेल तर धर्म कार्याला आड आलं पाहिजे. कुठं जायचं असलं तर कुठं नरकाला. महाराज म्हणतात धर्म कार्य हे आपलं धर्माचं रक्षण आहे. आपण धर्माचं रक्षण करा, तो धर्म आपलं रक्षण करेल. धर्म रक्षिती रक्षतः. धर्म ऐका, महाराज म्हणतात प्रत्येकाचा धर्म वेगळा आहे. आपला ऐका, जात वेगळी बरं का, जात वेगळी आणि धर्म वेगळा. खरा ऐक नाही. चला ऐका, महाराज म्हणतात आपला धर्म आहे देशाची सेवा करणं, आई वडिलाची सेवा करणं, संप्रदायाची सेवा करणं, ज्ञानोबा तुकोबाराच्या ज्ञानेश्वरीची सेवा करणं, हे आपला धर्म आहे. म्हणून तरुण मंडळीला विनंती करेल, या इकडे या, या रे या रे या रे या रे बाबा करता टाळ्या, बाबा करता. या वयात सोबत तुम्हाला नाही ना, म्हणजे या वयात तुम्ही म्हणतात एवढी गोष्ट आहे. का या तरुण मंडळी, या सेवा करा. काय सेवा करायची आहे? या मंडपात झाडून काढणं सेवाच आहे. ऐका, या मंडपात झाडून काढणं सेवा आहे. ज्ञानोबाराच्या ज्ञानेश्वरीचं पारायण करणं सेवा आहे. कथा ऐकणं सेवा आहे. आणि अन्नदान करणं ही सेवा आहे. ऐका, अन्नदान करा मायबाप, अन्नदान. ऐका, दानाचे प्रकार अनेक आहे. सुवर्णदान आहे,
भूमिदान आहे, गोदान आहे, वस्त्रदान आहे, रक्तदान आहे, नेत्रदान आहे, आणि आता पुढं आलं बाबूला म्हणत जाऊ ते आपलं काही घेणं नाही, आपल्याला गरज नाही त्याची. ऐका, आपण वारकरी ऐका, ते दान आहे. पण सर्वात श्रेष्ठ दान एक ज्ञानदान आणि दुसरं अन्नदान करा. मग कोठे अन्नदान करायचं आहे? शास्त्र सांगता ऐका, कोठे अन्नदान करायचं आहे? एक तर पंढरपूरला अन्नदान करा, दुसरी गोष्ट आळंदीला अन्नदान करा, तिसरी गोष्ट देहूला अन्नदान करा, चौथी गोष्ट पैठणला अन्नदान करा, आणि पाचवी गोष्ट ज्ञानोबारायच्या सोहळ्यामध्ये वारकऱ्याला अन्नदान करा. मग तुम्ही म्हणाल महाराज अन्नदान केल्यानं होतंय काय? या विश्वातला प्रत्येक मनुष्य फायद्याशिवाय पळत नाही. कोणी असो, बालापासून वृद्धापर्यंत, गरीबापासून श्रीमंतापर्यंत प्रत्येक मनुष्याची धावपळ आहे. कशा करता? काहीतरी मिळवलं पाहिजे, काहीतरी मिळालं पाहिजे. मग आता ऐका, ईर खाल्ले म्हणजे काय होईल? पाणी लागेल. शाळा शिकली म्हणजे काय होईल? नोकरी लागेल. शेतीमध्ये कामधंदा केला म्हणजे काय होईल? उत्पन्न वाढेल. मग अन्नदान केल्यानं उत्पन्न वाढेल का? नोकरी लागेल का? पाणी लागेल का? महाराज म्हणतात हे काही होणार नाही. मग अन्नदान केल्यानंतर परिणाम काय, फायदा काय, मिळन काय? शास्त्र वर्णन करता ऐका, तेथे एक शीत दिदल्या अन्न. कुठे? तीर्थक्षेत्रावर एक अन्नाचा कण जर तुम्ही जेऊ घातला वारकऱ्याला, काय परिणाम आहे? तेथे एक शीत दिदल्या अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण. कोटी कुळाचा उद्धार होतो. आपण त्याचं थोडं वेगळं करू. आपल्या नाम सप्तामध्ये नाही आळंदीला जाता आलं, नाही पंढरपूरला जाता आलं, नाही देऊला जाता आलं, नाही पैठणला जाता आलं. आपल्या गावात काय आहे? नाम सप्ताह आहे. आणि त्या नाम सप्तामध्ये येथे एक शीत दिदल्या अन्न. कुठं? या मंडपामध्ये येथे एक शीत दिदल्या अन्न. त्याचा परिणाम काय? होय कोटी कुळाचे उद्धरण. ज्या ज्या मंडळीने नाम सप्तामध्ये अन्नदानाच्या पंक्ती घेतलेल्या आहे त्या खऱ्या अर्थाने ते भाग्यवान आहे, भाग्यवान आहे, भाग्यवान आहे. मला असं कळलं की या ठिकाणी बाहेर गावच्या मंडळींनी पंगत घातली, म्हणजे शिक्षक लोक आहे ना, आणि सुंदर पंगत घातली. मायबाप सुंदर. या मंडपामध्ये पंगत घालण्याकरता अगणित पुण्य लागतं. पुण्य. कारण की या नाम सप्तामध्ये विशेष रूपाने, या नाम सप्तामध्ये विशेष रूपाने देव हजर आहे. ऐका, विशेष रूपाने भगवान परमात्मा कुठे असतो? कुठे राहतो? बाबा माझ्या समोर बसलेले आहे. बाबा देव राहतो कुठे? सांगितलं, माझे भक्त गाती तेथे. नारदा मी तिथं उभा आहे. इथं उभा आहे परमात्मा. जेथे कीर्तनाची जागा तिथं पांडुरंग उभा. या गावामध्ये विशेष रूपाने देव आहे. आणि कोणत्या ना कोणत्या रूपाने कधी कधी देव कुत्र्याच्या रूपाने अन्न ग्रहण करू शकतो, येड्याच्या रूपाने ग्रहण करू शकतो, वारकऱ्याच्या रूपाने ग्रहण करू शकतो, एखाद्या गावातल्या वैवृद्ध माणसाच्या रूपाने देव अन्न ग्रहण करू शकतो. जर त्याच्या पोटामध्ये तुम्ही घातलेल्या पंक्तीचा अन्नाचा कण जर गेला, तो तृप्त होईल. आणि तृप्त झाल्यानंतर त्याचं अंतकरण ढेकूर दिल्याशिवाय राहणार नाही. त्याचं अंतकरण तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हणतात येते एक शीत दिले अन्न होय कोटी कुळाचे. काय प्रमाणे महाराज? अन्न खाय एक शीत, घंटा वाजती अनंत स्वर्गामध्ये. ऐका, प्रत्येक गोष्टीला भाग्य लागतं दादा, प्रत्येक गोष्टीला भाग्य लागतं. आपल्याला नर शरीर मिळालंय. ऐका, नर शरीर केव्हा मिळतं? केव्हा मिळतंय? जास्ती पाप झालं स्वर्गाची प्राप्ती, जास्ती पाप झालं नरकाची प्राप्ती, जास्ती पुण्य झालं स्वर्गाची प्राप्ती. मग नर शरीर मिळतं केव्हा? पाप पुण्य समान समी तरच पाविजे कर्मभूमी. महाराज म्हणतात बहुत जन्म अंती जन्मलाशे नरा. बहुत दिवसाने आपण जन्मालो. सांगून जाईन अनंत जन्माचा पुण्य घेऊन तुम्ही आम्ही या जन्माला आलो. परत नरशरीर मिळणार नाही. बहुत जन्मांती जन्माला शेणारा. अजून एक सांगतो तुम्हाला नरशरीर केव्हा मिळाला? एक येवनी, एक येवनी, कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मानवाचा. आपण फार भाग्यवान आहे हो, फार भाग्यवान आहे. एक येवनी मध्ये आपण फिरत आलो. आता कल्पना करा, एक येवनी दादा कोटी कोटी फेरा. कुत्र्याच्या जन्मात एक कोटी गेला. त्याला कोण चांगलं करतं?
चांगलं कोणी म्हणतं त्याला, कोणी हाड काय म्हणतं त्याला, कोणी काय म्हणतं महाराज, काय म्हणतात त्याला बाबा, हाड म्हणतात त्याला, हाड. का बरं हाड म्हणतात त्याला, ते भुक्त म्हणून नाही, त्याला हाड का म्हणतात, वाक्य लक्षात ठेवा. वाईट वाटत ना आपल्याला एखाद्या वेळेस माझ्या वाणीतून बोलत असताना, माझा तो अधिकारने माझे गुरुवर्य श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य गुरुवर्य आदरणीय वैकुंठवासी गुरुनाम गुरु जयराम बाबा बोलायचे, ऐका म्हणायचे, अरे हाड का म्हणतात त्याला हाड का म्हणतात, त्याचं कारण बाबा सांगायचे, त्याला हाड का म्हणतात, ते हाडूक चावतं म्हणून. काय वाक्य बोला, काय हाडूक चावतं म्हणून त्याला हाड म्हणतात. आता हाडूक चावणं कोणाचा धर्म आहे, तुम्ही बोला, मी नाही बोलत. हाडूक चावणं कुत्र्याचा धर्म आहे, तो आपला नाही. अजून एक त्याच्यातल्या त्या सांगतो बाबा, ऐका. माणसाची बुद्धी चालते, बुद्धी कशावर चालते बाबा, आपली बुद्धी कशावर चालते, कशावर, आहारावर बुद्धी चालते. आहार किती प्रकारचा, ऐका. राजस आहार, तामस आहार, सात्विक आहार, हा 3 प्रकारचा आहार आहे. तसं 3 प्रकारचं वाद्य आहे, राजस वाद्य, तामस वाद्य, सात्विक वाद्य. राजस आणि तामस वाद्य कोणतं आहे, ढोलकी आणि तबला. हे राजस आणि तामस आहे, याचं शास्त्राने वर्णन केलं नाही, पण आमच्या मृदंगाचं वर्णन केलं. लावणी मृदंग, सुरती, टाळ, घोष, हा मृदंग सात्विक आहे. तसं 3 प्रकारचं अन्न आहे, ऐका. आपली बुद्धी, आपला विचार, आपला आचार, आपलं खाणं कसं असावं, आपलं बोलणं कसं असावं. तीन प्रकारचं अन्न आहे, आपली बुद्धी चालते ते आहार कसा असावा, युक्त आहार, विहार, नेम इंद्रियाशी सार, नसावे वासर. ऐका, आहारावर आपली बुद्धी चालती. 3 प्रकारचा आहे, राजस, तामस आणि सात्विक आहार घेतला पाहिजे. राजस आणि तामस आहार घेऊ नये. महाराज म्हणतात कुत्र्याला हाड का म्हणतात, ते हाडूक चावतं म्हणून त्याला काय हाड म्हणतात. एक येऊनी कोटी फेरा कुत्र्याच्या जन्मात गेला, त्यानंतर बैलाच्या जन्मात गेला. बैलाचा जन्म चांगला आहे बाबा, चांगला आहे. आपण शेतकरी माणसं आहे, चांगला आहे नाही. त्याच्यानंतर बेंडकीच्या जन्मात गेला, चांगला आहे. मांजराच्या जन्मात गेला, चांगला आहे. कुत्र्याच्या जन्मात गेला, चांगला आहे. गाढवाच्या एक फिरून आला आणि मग लागे वारा मानवाचा वारा लागला बाबा. आता ऐका, वस्तू मिळावी की कळावी, माझ्याकडे बघा. वस्तू मिळावी की कळावी, वस्तू मिळालीही पाहिजे आणि वस्तू कळालीही पाहिजे. काहीला वस्तू मिळती पण कळत नाही, काहीला कळती पण मिळत नाही. त्याचे 4 प्रकार मी 2च तुमच्या समोर ठेवणार आहे. वस्तू मिळावी की कळावी, वस्तू मिळालीही पाहिजे आणि वस्तू कळालीही पाहिजे. इथं बसलेले बरेच तरुण मंडळी आहे, मला एक विनंती करायची, एक बोलायचं तुमच्या समोर. ऐका, आम्हाला आई वडील मिळाले का कळाले, बोला ना. आई वडील मिळाले का कळाले, मिळाले, पण आई वडिलाची किंमत कळाली नाही. का कळाली नाही, तुम्हाला मिळाले. ज्या दिवशी तुम्हाला आई वडिलाची किंमत कळेल त्या दिवशी तुम्ही रोज मायबापाचं दर्शन घेतल्याशिवाय राहणार नाही. माय बापाच्या दर्शनाची ताकद आहे, ती कशात ताकद नाही. म्हणून आई वडील मिळाले हे पाहिजे आणि कळाले ही पाहिजे. चला, माय मावले तुम्ही इथं बाहेर बसलेले आहे, माझ्या आई सारख्या बहिणी सारख्या आहे. ऐका, तुम्हाला प्रश्न माझा असा आहे, तुम्हाला नवरा मिळाला का कळाला, बसलेल्या नवरा मालक पती मिळाला का कळाला. आपल्याला पती मिळाला पण त्याची किंमत कळाली नाही. एका माऊलीला पतीची किंमत कळाली. ती माऊली जर कोण असेल, जगद्गुरु तुकोबराची पत्नी जिजाऊ मातेला पती मिळाले आणि कळाले. का कळाले, की रोज जिजाबाई तुकोबराच्या दर्शन घेत होत्या. पतीच्या दर्शनात काय ताकद आहे. तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावर सत्ता. पती मिळाला पाहिजे आणि तो कळालाही पाहिजे. त्या दिवशी तुम्हाला पती मिळन आणि कळण, त्या दिवशी रोज तुम्ही मालकाचं दर्शन घ्याल. आणि ज्या दिवशी मालकाचं दर्शन घेसान, मायबाप तो पती नाही, पती परमेश्वर आहे. ही जिच्या अंतःकरणामध्ये भावना आहे. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावर सत्ता. दर्शन मिळालंय
वस्तू मिळतात पण कळत नाही, काही कळतात पण मिळत नाही. तुम्हाला आम्हाला आपण पूर्व भाग्याने नर शरीर मिळायला आहे दादा. आणि मिळाल्यानंतर भगवंताची, साधू संताची, आई वडिलाची सेवा करा. आणि सेवा करून जो मेवा मिळतो तो कुठेही मिळत नाही. म्हणून आपण सर्व गावकरी मंडळी धन्यवाद द्यावा. तेवढे थोडे आतापर्यंत नाम सप्ताह टिकून ठेवला. त्यामध्ये अन्नदान आहे, ज्ञानोबाराच्या ज्ञानेश्वरीचं पारण आहे, रामकथा आहे आणि त्यामध्ये कीर्तन आहे. एवढा आता ऐका, कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्व संत श्रेष्ठ जगद्गुरु जगदवंदन श्रीमंत तुकोबारायचा आहे. जगद्गुरु तुकोबारायच्या गाथ्यामध्ये किती अभंग आहे ऐका. किती अभंग आहे? तुम्ही सर्व श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य गुरुवारी आदरणीय गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत अर्थात आपले सगळ्यांचे आवडते बाबा यांचं श्रवण करणारे तुम्ही माणसं आहेत. तुकोबारायच्या गाथ्यामध्ये किती अभंग आहे? तर तुकोबारायच्या गाथ्यामध्ये 4,500 अभंग आहे. काही गाथ्यामध्ये 4,092 अभंग आहे. मग 4,500 अभंग एका अर्थाचे का, एका चिंतनाचे का नाही आहे. त्यामध्ये महाराजांनी काही प्रकरण पाडलेले आहे. ऐका, मला अभंग कोणत्या प्रकरणातला हे मला तुम्हाला पटवून द्यायचं आहे. तुकोबारायच्या गाथ्यामध्ये अनेक प्रकरण आहे. किती प्रकरण आहे? नामपर, संतपर, स्थितीपर, द्वैतपर, आंधळे, बहिरे, मुके, जोगी आणि कुट प्रकरण. अनेक प्रकरण. इतकाचा विस्तार करण्याकरता आपल्याला वेळ नाही. 1-2 प्रकरण सांगतो ना. अभंग कोणत्या प्रकरणातला आहे हे मला पटवून द्यायचंय तुम्हाला. आता ऐका, थोडं भजन करा बिडाला. तुकोबाराने आपल्या गाथ्यामध्ये नाम प्रकरण लिहिलं. नाम प्रकरण लिहून नामाचं महत्व, नामाची ताकद, नामाची शक्ती, नामाची पावर, नामाची शक्ती तुमच्या आमच्या समोर ठेवली. आता नाम प्रकरण हे मध्ये प्रकरण केले. देवाच्या नावाची ताकद वेगळी, संताच्या नावाची ताकद वेगळी, ग्रंथाच्या नावाची ताकद वेगळी, तीर्थाच्या नावाची ताकद वेगळी आणि तुमच्या आमच्या नावाची ताकद नाही. ऐका ऐका, तुमच्या आमच्या नावाची अजिबात ताकद नाही. मग देवाच्या नावात काय ताकद आहे, संताच्या नावात काय ताकद आहे, तीर्थाच्या नावात काय ताकद आहे, ग्रंथाच्या नावात काय ताकद आहे आणि तुमच्या आमच्या नावात काय ताकद आहे. आता ऐका, देवाच्या नावाची ताकद. ऐका, भगवान परमात्म्याचं चिंतन करा, भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. मग समाजानं तुकोबाराला विचारलं, तुकोबाराय तुम्ही सांगता देवाचं भजन करा, तुम्ही सांगता देवाचं चिंतन करा, आम्ही ते देवाचं भजन करू, आम्ही ते देवाचं चिंतन करू. मग ते आम्हाला जमन का, आम्हाला जमण्यासारखं आहे का, आम्हाला होईल का? महाराजांनी सांगितलं, बाबा कलियुगामध्ये फक्त तुम्हाला देवाचं चिंतन होणार आहे. का देवाचं चिंतन होणार आहे? महाराजाला माहिती होतं या कलियुगामध्ये तुम्हाला जप तप अनुष्ठान व्यर्थ का ते जप तप तुम्हाला होणार नाही का. योगाचे 8 अंग आहे. ऐका, महाराज मला 4 योग झाले, कृतयुग, त्रेतायुग, द्वापर योग आणि कलियुग. या 4 युगामध्ये परमात्म्याकडे जाण्याकरता वेगळं वेगळं साधन होतं. कोणते कोणते साधन होते आहे का? महाराज म्हणतात योगाच्या अंगाने तिथपर्यंत जाता येत होतं. योगाचे 8 अंग आहे. किती? येम, नेम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, नंतर समाधी. आपल्याला जमन बाबा. शास्त्र सांगतंय एका दिवसामध्ये 3 छटाक अन्न खायचं. किती 3 छटाक. गुलाबजाम असल्यावर जमन नाही. 3 छटाक अन्न खायचं आणि 24 तास मांडी घालून बसायचं. जमन आपल्याला जमणार नाही. का जमणार नाही? अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन. ते साधन जमणार नाही. मग तुमच्या आमच्या करता सर्वात सोपं साधन कोणतं असेल ते भगवंताचं चिंतन आहे. आता ऐका, काम करते रहो, नाम जपते रहो, नाम जपते रहो, काम करते रहो. कामामध्ये काम काही म्हणा, राम राम. बर कुठं जाण्याची गरज आहे? न लगती. आता ऐका, तुम्ही बसलेली मंडळी आहे. प्रश्न आहे बाबा तुम्हाला, तुम्ही शेतामध्ये कामाला गेलात, कामाला गेल्यानंतर हाताला काम का, पायाला काम का, तोंडाला काम? बोला ना. हाताला काम, तोंडाला काय काम आहे? मग रामकृष्ण हरी म्हटल्यावर काय? महाराज म्हणतात राम म्हणे वाटा चाले, ताकद पहा, ताकद नामाची. नाम म्हणे वाटा चाले, यज्ञ पाऊला पाऊले, पाऊला पाऊलाला यज्ञ होतो दादा, पुण्य मिळतं. एवढी ताकद त्या देवाच्या चिंतनात आहे. हाताला काम आहे, पायाला काम आहे, तोंडाला काम नाही. फक्त भगवंताचं चिंतन करा. ऐका, काम करते रहो. माय मावल्या तुम्हाला प्रश्न आहे का? शेतात गेल्यानंतर कापूस वेचण्याकरता गेल्यानंतर तोंडाला काम का, हाताला काम का, पायाला काम? जपल्या नाही. ऐका, महाराज म्हणतात हाताला काम, कोंड काढायचं, पिशीत घालायचं, रामकृष्ण हरी. पण आपण ते करत नाही. तुम्ही 5-6 जणी जर एका वावरात असल्या, मग यांचा हरिपाठ ऐका ना, अख्ख्या गावाचं गटर उपशीत आहे.
वाणी कशा करता महाराजाचं प्रमाण सांगतो तसं बोलणार नाही. ऐका. नामाविन मुख सर्पाचे ते बीळ जीवा नव्हे काळ. अजून प्रमाण महाराजांचं ऐका. राम भजन गोटिया कमल मुख राम भजन गोटिया 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 काया पिया तुझे तो या काया पिया तुझे तो नाग रमण होया राम भजन गोटिया कमल मुख राम भजन गोटिया राम भजन गोटिया कमल मुख राम भजन गोटिया राम भजन गोटिया कमल मुख राम भजन गोटिया राम भजन गोटिया कमल मुख राम भजन गोटिया. हे मुख कशा करता दिलं? राम भजन, रामाचं भजन करण्याकरता, चिंतन करण्याकरता दिले. नाथ महाराज आपण म्हणतो शांत आहे. किती शांत आहे नाथ महाराज. पण नाथ महाराज तुम्हाला आम्हाला शिवी दिली. शिवी. अरे काय माय गेली हरी नाही मुकाशी. अरे मुडा देवाचं साधन, देवाचं चिंतन सोपं जमण्यासारखं जमल करा देवाचं चिंतन. मग समाजाने विचारलं आम्ही देवाचं भजन करू, आम्ही देवाचं चिंतन करू, आम्ही देवाचं नामस्मरण करू, मग आम्हाला परिणाम काय, फायदा काय मिळेल काय? महाराज म्हणतात त्या देवाच्या चिंतनाचा फायदा आहे का? जळतील पापे जलमांतरीचे. नाम घेता भगवंताचे पर्वत जळती पापाचे. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मळ. हरी अनेक प्रमाण देता येईल. देवाचं चिंतन केल्यानंतर आपल्या जीवनातलं कसलंही पाप जर असलं तर जळून जातं. पापाचे प्रकार आहे का? कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप, पाप उपपाप आणि महापाप. हे 6 प्रकार पापाचे आहे. कसलंही पाप तुमच्या जीवनात असलं तर पाप जळून जातं. जळून जातं कशाने? भगवंताच्या चिंतनाने. एवढा मोठा फायदा आहे. आता प्रश्न असा आहे, ज्याच्याकडे पाप आहे कशाने कळतं? बाबा कशाने कळतं पाप आपल्याकडे आहे म्हणून? आता इथं बसलेले मंडळीला प्रश्न असा आहे, ज्याने आतापर्यंत जन्माला आल्यापासून आतापर्यंत अजिबात पाप केलं नाही त्यांना हातवर करा. करा ना. माझ्या पायाखाली मुंगी सुद्धा मेली नाही. करा हातवर. नाही. मग आता दुसरा प्रश्न आहे का, मी आतापर्यंत पुण्यच केलं, पाप केलंच नाही. करा हातवर. नाही. मग आपण पापी नाही, आपण पुण्यवान नाही. मग पुण्य आणि पाप कळतं कशाने? मी बोलत नाही, संतांचे प्रमाण आहे का? तुका म्हणे पापे येती रोगाच्या रूपे. ज्याच्याकडे जास्ती रोग त्याच्याकडे जास्ती पाप, ज्याच्याकडे जास्ती पाप त्याच्याकडे जास्ती रोग. भोगे रोगे जोडून या दिले आणि का. कसलंही पाप असू द्या, त्या भगवंताच्या चिंतनाने पाप जळून जातं. एवढी ताकद त्या भगवंताच्या चिंतनाने आहे. कुठेही असा, कुठेही बसा, कसंही बसा, आडव्या ना गाता उभा नारायण. कुठं जाण्याची गरज नाही. त्या भगवंताचं चिंतन करा. आणि भगवंताचं चिंतन केल्यानंतर पहिला फायदा पाप जळून जातं. दुसरा फायदा मोक्ष मिळतो. 4 प्रकारचा मोक्ष आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. मुखी नाम हाती मोक्ष अशी साक्ष बहुतांची. दुसरा फायदा आहे. तिसरा फायदा ऐका मायबाप. तिसरा फायदा काय? भगवंताच्या नामाचा फायदा तिसरा ऐका. ज्या देवाचं चिंतन तुम्ही केलात ना, देवाचं चिंतन केल्यानंतर तुम्हाला काळाची भीती राहत नाही. महाराज म्हणतात की ऐका काय होतं, सुखे शिव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा नो हे मंग बाधा काळ दूत यामाची. तिसरा फायदा. चौथा फायदा ऐका मायबाप. चित्ताला समाधान मिळतं. सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. चौथा फायदा. आणि 5वा फायदा आहे कलियुगामध्ये ऐका. ज्या भगवंताचं तुम्ही चिंतन करणार. रामदास स्वामीचं उदाहरण ऐका. रामदास स्वामी म्हणतात माझ्या जीवनामध्ये मी 13 कोटी जप केला. आणि ज्या दिवशी 13 कोटी जप तुम्ही कराल, ज्या देवाचा तुम्ही 13 कोटी जप कराल, त्या दिवशी तुमच्या समोर साक्षात तो देव उभा राहील. एवढी ताकद त्या भगवंताच्या चिंतनात आहे. एवढी ताकद भगवंताची आहे. म्हणून काही नाम पराभंग आहे. देवाच्या चिंतनाची ताकद सांगितली. 1 मिनिटात संताच्या नावाची ताकद सांगतो. 2 संतांचे प्रमाण सांगतो. शेवा आपलं पुढचं चिंतनाकडे जातो. ऐका 2 संतांचे चरित्र सांगतो 2 मिनिटांमध्ये. ऐका. तुकोबारायचं नाव जर घेतलं तर काय होतं? तुकाराम तुकाराम नाम घेता का पेये. आणि ज्ञानोबारा चिंतन जर केलं काय होतं? ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. हे दोघांच्या नावाची ताकद आहे. चला तीर्थाच्या नावाची ताकद काय आहे? वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. तीर्थाच्या नावाची ताकद आहे. एका ग्रंथाच्या नावाची ताकद आहे. कोणत्या ग्रंथाची? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने 5000 वर्षापूर्वी सांगितलेला तो ग्रंथ ती गीता. ते गीतेचं चिंतन करा. काय होतं? गीता 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 वाचेचे म्हणती नाही पुनरावृत्ती येणारा. म्हणून देवाच्या नावाची ताकद, संताच्या नावाची ताकद, तीर्थाच्या नावाची ताकद, ग्रंथाच्या नावाची ताकद, आपल्या नावाची ताकद नाही. न सांगलेली बरी विडाला. म्हणून
काही नाम पर अभंग, संत पर, स्थिती पर, द्वैत पर, अद्वैत पर, आंधळे, बहिरे, मुख्य, जोगे असे अनेक अभंग आहे. मग महाराज सेवेकरता निवडलेला अभंग आहे तो कोणत्या प्रकरणातला आहे? ऐका. हा अभंग पंढरीपर प्रकरणातील असून, ऐका, अभंग पंढरीपर प्रकरणातील असून या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबराय उपदेश करतात. ऐका, आपल्याला अभंगाकडे जायचं आहे. अभंग कोणाचा आहे? तुकोबरायचा आहे. किती चरणाचा आहे? 4 चरणाचा आहे. कोणत्या प्रकरणातला आहे? उपदेश प्रकरणातील असून तुकोबराने या अभंगाच्या द्वारे उपदेश केलेला आहे. मग आता ऐका, 2 मुद्दे लक्षात ठेवा मायबाप. उपदेश करण्याकरता अधिकार लागतो एक. दुसरा मुद्दा असा की तुकोबराने उपदेश केला कोणाला? उपदेश करण्याकरता अधिकार लागतो. अधिकार नसेल, उपदेश केला त्याचा परिणाम होणार नाही, नाही होणार त्याचा परिणाम. उपदेश करण्याकरता अधिकार लागतो आणि अधिकार नसेल, उपदेश केला त्याचा परिणाम होणार नाही. वडील मुलाला उपदेश करतात, योग्य का अयोग्य? कसं आहे प्रमोद बाबा? वडील मुलाला उपदेश करतात, योग्य का अयोग्य? योग्य आहे. बाळू बिडी पिऊ नये, तंबाखू खाऊ नये सांगणं योग्य का अयोग्य आहे? योग्य आहे. पण बिडी पिऊन सांगावं का न पिऊन सांगावं? न पिऊन सांगावं. जर पिऊन सांगितलं तर परिणाम होणार नाही. आता दुसरं उदाहरण तुमच्यातलं सांगतो, ऐका. पत्नीने आपल्या दिवाळीच्या सणाला आपल्याला साडी सांगणं योग्य का योग्य आहे? योग्य आहे. पण साडी सांगणं योग्य आहे. ती मळाली, परत दुसऱ्या दिवशी सांगितली साडी धुवून आणा, आता योग्य का योग्य आहे? आता अयोग्य. साडी सांगणं योग्य आहे, धुवून आणा म्हणणं अयोग्य आहे. वडील मुलाला उपदेश करतात, योग्य आहे. पण बिडी पिऊन सांगणं योग्य आहे, अयोग्य आहे. तसं उपदेश करणे योग्य आहे, पण महाराज म्हणतात की त्याला अधिकार लागतो. अधिकार नसेल, उपदेश केला परिणाम होईल का? तुकोबराचा अधिकार किती मोठा आहे? किती मोठा आहे तुकोबराचा? तुकोबराचा अधिकार आहे का? अनु रेणू या थोकडा तुका आकाश आहे. अजून तुकोबराचा अधिकार सांगतो. तुमच्या आमच्यावर सत्ता काळाची बाबा, तुमच्या आमच्यावर सत्ता काळाची आहे, पण त्या काळावर सत्ता तुकोबरायची आहे. ऐका, काळ गुलाम सलाम करी, तुकिया घरी राबत असे. तुका म्हणे काळ आता करू नसे. जगा काळ महाराज म्हणतात जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. काळ गुलाम सलाम करी, तुकया घरी राबत असे. तो काळ तुकोबराच्या घरी राबतो. त्या काळावर ऐका, तुमच्या आमच्यावर सत्ता काळाची, पण त्या काळावरही सत्ता आमच्या तुकोबराची आहे. तुकोबराचा अधिकार उच्च आणि पराकोटीचा आहे. मग तुकोबराचा उपदेश करण्याचा अधिकार आहे. मग तुकोबरायनं उपदेश केला कोणाला? कोणाला उपदेश केला? आता ऐका, जगामध्ये देव एक आहे, संत काही आहे आणि जीव अनंत आहे. मग तुकोबरायनं उपदेश केला कोणाला? देवाला. देवाला उपदेश केला नाही. देव कोणाला म्हणतात? देव. देव कोणाला म्हणतात? जो सर्वांना सर्व देतो तो देव. कर्तुम अन्यथा कर्तुम ज्याची शक्ती आहे तो देव. विश्वाची सत्ता ज्याच्यात आता आहे तो देव. तुझी या सत्तेने म्या बोलविल्या, म्या चालविल्या, म्या हलविल्या, प्राणी हले. ऐका, चाले हे शरीर, देखवी ऐकावी एक नारायण. त्या परमात्म्याशिवाय जगातलं पानही हलू शकत नाही. सत्ता धन्याची की जी मायबा, सत्ता त्याची आहे. असा तो परमात्मा आहे, तो एक आहे. त्याला उपदेश करण्याची गरज नाही. चला, संत काही आहे, संताला हे उपदेश करण्याची गरज नाही. मग उपदेश केला कोणाला? राहिला जीव. जीवाला उपदेश केला. कोणत्या जीवाला उपदेश केला? जीव किती आहे? किती जीव आहे? आता ऐका, महाराज म्हणतात एकी केली भुचेरे, एकी केली खेचेरे, एकी केली जळचेरे. अंडज, जारज, उद्वीज आणि सोने असे 4 खाणीमध्ये हे जगत निर्माण झालेलं आहे. किती? 4 खाणीमध्ये. 2 पायाचे, 4 पायाचे, 6 पायाचे, 8 पायाचे, काही 12 पायाचे, काहीला पाय नाही, काहीला डोकं नाही, काहीला रक्त नाही, काहीला हाडूक नाही, असे जीव देवाना निर्माण केले. ऐका ऐका, असे जीव देवाना निर्माण केले. सांगतो विठाला विठाला हो. ऐका, 2 पायाचे, 4 पायाचे, काहीला पाय नाही, काहीला डोकं नाही. एक जीव असा निर्माण केला, 6 महिने इकडे चालतं, 6 महिने इकडे चालतं. त्याचं नाव मांडूळ आहे. 6 महिने इकडे, 6 महिने इकडे, तो जीवच आहे. महाराज म्हणतात खेकड्याला डोकं राहतं का? डोकं राहतं नाही. खेकड्याला हाडूक राहतं का? हाडूक
काय माहिती आपण पाहिलं नाही ना. आता ऐका, अजून एक देवाने जीव निर्माण केला, दिसायला इतकुस असतं पण लांबतं ते, त्याचं नाव काय? शिदूड. शिदुडाला अजिबात रक्त नाही. अशा अनेक देवाना जीव निर्माण केले. मग तुकोबारानं त्याला उपदेश केला का? नाही. पशु पक्षाला का उपदेश केला नाही? त्यांना काही कळत नाही. म्हणून महाराज म्हणतात पशु काय पाप पुण्य जाणते. पशुला काही कळत नाही. मायबाप ऐका, काय कळत नाही पशुला मोजाता. ऐका, पशु मोजा मी सांगतो काय कळतं काय कळत नाही. पशुला पाप कळत नाही, पुण्य कळत नाही, धर्म कळत नाही, नीती कळत नाही, न्याय कळत नाही, आचार कळत नाही, विचार कळत नाही, ग्रंथ कळत नाही, पंथ कळत नाही, संत कळत नाही, आई वडील कळत नाही. किती झाले? 11. ज्याला 11 कळत नाही त्याचं नाव पशु. मी बोलत नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काही उपजताच मरती. महाराज म्हणतात त्यांना काही कळत नाही, म्हणून त्यांना उपदेश केला नाही. मग उपदेश केला कोणाला? ज्याला सर्व कळतंय तो मानव आहे. मानवाला काय भजन आणि हे ज्ञान नाही कुठे. महाराज म्हणतात ऐका, पशु पक्षाला उपदेश केला नाही, उपदेश केला मानवाला. मानवाला का उपदेश केला? या मानवाला सगळं कळतं. पाप पुण्य धर्माधर्म शास्त्र आचार विचार ग्रंथ पंथ संत आई वडील देव धर्म या माणसाला कळते. आणि या माणसाला कळून का उपदेश केला? तर या विश्वातल्या, या जगातल्या, या मूर्ती लोकातल्या प्रत्येक माणसाला एका गोष्टीची गरज आहे. ऐका, एका गोष्टीची गरज आहे. गरीबापासून श्रीमंतापर्यंत, बालापासून वृद्धापर्यंत प्रत्येक माणसाला एका गोष्टीची गरज आहे. राजाओ, ती गोष्ट कोणती? ती गोष्ट कोणती? तर प्रत्येक माणसाला एका गोष्टीची गरज आहे. ती गोष्ट नाम सुख. प्रत्येकाला आहे सुख. आणि या विश्वातला प्रत्येक मनुष्य दुःखी आहे. आता 2 प्रश्न आहे भाऊ तुमच्या करता. दुःखी माणसाला सुखाची गरज का सुखी माणसाला सुखाची गरज? दुःखी माणसाला सुखाची गरज. सुखी माणसाला सुखाची गरज? बोला ना. सुखी माणसाला सुखाची गरज नाही. आता ऐका, सुखी ही माणसाला सुखाची गरज आहे. उदाहरणाने पटवून देतो. ऐका, उदाहरणाने पटवून देतो. सुखी माणसाला सुखाची गरज आहे. भाऊ तुमचं नाव काय? विष्णू महाराज. मला प्रश्न आहे, हसा करता नाही, मी तुम्हाला प्रमाण देणार आहे. मला विचारायचं आहे, तुम्ही लग्न केलं? कशा करता केलं? कशा करता? सुखा करता. बरोबर आहे. तुम्ही सुखा करता लग्न केलं. तुम्ही लग्नाच्या अगोदर सुखी होते का लग्न झाल्यानंतर सुखी झाले? बोला ना, बोला ना. मला विरोध नाही करायचा अजिबात. ऐका ना, बोला ना. लग्नाला अगोदर सुखी होते ना? लग्न कशा करता केलं? दुःखा करता. नाही, सुखा करता केलं. मग लग्न झाल्यानंतर सुख मिळालं का? नाही मिळालं. मग तुम्हाला दुःख मिळालं कोणापासून? बिचारीपासून. मग तिला देता सोडून जाता माझं आळंद दिला. ऐका, म्हणजे याचा अर्थ आहे, प्रमाण सांगून जाईल, देव सुखी आहे, देव सुखी आहे. पण त्या सुखाला सुद्धा सुखाची इच्छा झाली. या सुखा कारणे देव येडावला आणि वैकुंठ सोडोनी. याचा अर्थ असा आहे, सुखी माणसाला सुखाची गरज आहे आणि दुःखी माणसाला सुखाची गरज आहे. प्रत्येक मनुष्य दुःखी आहे. दुःखी माणसाला सुखाची गरज आहे. मग नेमकं सुख आहे कुठे? तर सुख आहे ते 2 लोकांपासे. ते 2 कोण आहे? एक आहे संत आणि दुसरा आहे भगवंत. भगवंतापाशी सुख आहे. महाराज म्हणतात सुखा लागी जरी तळमळ. प्रत्येक मनुष्य दुःखी आहे. दुःखाचे कारण भिन्न आहे. आध्यात्मिक दुःख, आधी भौतिक दुःख, आधी दैविक दुःख. अजून सांगू, पहिलं गर्भाचं दुःख आहे, नंतर रोगाचं दुःख आहे, नंतर गरिबीचं दुःख आहे आणि नंतर मरणाचं दुःख आहे. ऐका, काय सांगू? गरिबीची यातना, नंतर गरिबीचं दुःख आहे, नंतर रोगाचं दुःख आहे. महाराज म्हणतात परपंच जरी सुख जोडे तरी का सेविता गिरीकडे राज्य टाकून गेले थोडे ते का येडे म्हणावे. महाराज म्हणतात प्रपंचामध्ये सुख नाहीये. का? संसार दुःखामुळे अनेक प्रमाण आहे. मग दुःखी माणसाला सुखाची गरज आहे. सुख देवापाशी आहे. ऐका, सुख देवापाशी आहे. आणि तो देव आहे कुठे? महाराजांना सांगितलं सुख हवा आहे, सुख पाहिजे. मग मी सांगतो तिथे जा. कोठे जा? अभंगाचं पहिलं पंढरपुरा
टाळ्या वाजा एकदा जोरात जोरात सगळे. वा आमच्या शिष्टमाल्या दादा करता का जोरात टाळ्या. शिष्टमाल्या आम्हाला खायला कमी चालतं बाबा, पण हे चांगलं लागतं. रोज कीर्तन आहे आणि हे चांगलं नसलं ना गेलं सगळं गेलं. ऐका गोड माणसं आहे, सगळे गोड माणसं आहे. बसलेले गोड आहे, बसलेले महान आहे, बसलेले महान आहे, उभे राहिलेले सुद्धा महान आहे, वाजवणारे महान आहे, गाणारे महान आहे, महात्माजी महान आहे, शिष्टवाले महान आहे. त्याच्यामध्ये फक्त मीच लहान आहे, लहान आहे सगळ्यापेक्षा, सगळ्यापेक्षा लहान आहे. ऐका लहान आहे, ऐका. हो काय प्रमाण दिलं काय होतं ऐका. प्रत्येक मनुष्य दुःखी आहे, दुःखी माणसाला सुखाची गरज आहे. आणि महाराज म्हणतात सुखा लागी जरी करशी तळमळ परी तू शिल्लोडला जाय एक वेळ नाही, मग परी तू पंढरीशी जाय एक वेळ, मग तू अवघाची शुक्र पोशी जन्मजन्मीचे दुःख विसरशी. कुठे गेल्यावर पंढरपूरला जाशी तरी जाई देवाची गावा. मग ते देवाचं गाव कुठे आहे. महाराजांनी सांगितलं जा, मला सुख हवंय, सुख पाहिजे आहे, सुखाचा आनंद कंद परमात्मा कुठे आहे पंढरपूरला. मग मी सांगतो जा रे तुम्ही. कोणाला सांगितलं, कोणाला, तुम्हाला. आणि महाराजांनी घरीच राहिले का. काही माणसं म्हणते हो तीर्थाला जा जा, पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेचं स्नान करत जा. आम्ही सांगतो ना आम्हीच नळाखाली करतो. हा नाही तुकोबारा सांगितलं अनुभव आले अंगा ते या जगात येत असे. तुका म्हणे चाकून सांगे मज अनुभव आहे अंगे, तुका म्हणे साक्षी आले तरी केल्या. ऐका संत जे बोलतात ना बाबा अनुभवच बोलतात ना. आमचं वरवर माया आणि उपाशी निजगब आहे. ऐका महाराज सांगितलं जा रे तुम्ही पंढरपुरा. नाही मी स्वतः गेलो, अनुभव घेतला, मी सुखी झालो. कशाने, सुखाचा आनंद कंद परमात्मा आपुला तो एक देव करुणी. म्हणून महाराज सांगितलं जा, जायचं ना तुम्हाला. सुख हवाय, सुख पाहिजे. जगाच्या बाजारात कुठं सुख मिळणार नाही, सुख फक्त देवापाशी आहे. आणि तो देव कुठं आहे पंढरपूरला. जा रे तुम्ही पंढरपुरा, पंढरपूरला जा. आणि अजून महाराज सांगितलं काय सांगितलं, तो सोयरा दिनाचा, दिनाचा सोयरा परमात्मा आहे. ऐका तुमचा आमचा खरा सोयरा कोण आहे, कोण आहे खरा सोयरा. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा, दिनाचा सोयरा देव आहे. सोयरा करा. संताने सोयरा देव केला. तुमचे आमचे सोयरे, मी तुमचा सोयरा, तुम्ही माझे सोयरे. तुम्ही आम्ही कधी ना कधी मरणारे आहोत, मरणारे आहोत. पण संताने सोयरा केला देव, देव कधी मरत नाही. अंतकाळीचा सोयरा ऐका आपला सोयरा देव करा. संताने सोयरा केला. मातृ
पितृ ऐका जो कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा नाटाच्या प्रकरणामध्ये अनेक अभंग आहे ऐका विठ्ठल बाप माये चुलता विठ्ठल भरता आणि वैद्यता विठ्ठला अशा अनेक प्रमाण सांगता येईल देव तुकोबाराला माहिती होतं व्यवहारातले सोयरे मरणार आहे देव मरत नाही म्हणून तुकोबाराने सांगितलं खरा सोयरा जर कोण असेल तो देव आहे दुःखातून सुखाकडे नेणारा देव आहे संकटातून तारून नेणारा देव आहे तुमच्या आमच्यावर संकट आलं तर तुम्ही कोणाचा धावा करता हो कोणाचा देवाचा मग देवाचा धावा केल्यानंतर संकट निवारण होतं त्या देवाला आपलं करा तो देव कुठं आहे पंढरपूरला आहे सोयरा दिनाचा महाराज तो कसा आहे तो सोयरा दिनाचा जा रे तुम्ही पंढरपुरा तो सोयरा दिनाचा आता ऐका महाराज आम्ही त्याच्याकडे जाऊ दिनाचा स्वर आहे सुख देणार आहे नक्की देणार आहे नक्की देणार आहे पण आमच्या अंतकरणामध्ये काही दोष आहे मल विक्षोभ आवरण काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार आमच्या अंतकरणामध्ये आहे महाराज म्हणतात तुम्ही अनन्य भावने जर त्याला शरण गेलात ना तो परमात्मा काहीच पाहत नाही अभंगाचं दुसरं चरण गुण दोष नामे मना गुण दोष नामे गुण दोष नामे मना गुण दोष करी आपण सारखे करी आपण ऐका महाराज म्हणतात त्याला आम्ही शरण जाऊ आम्ही त्याच्याकडे जाऊ तो आमचा स्वर आहे आम्ही त्याच्याकडे जात असताना आमच्या अंतकरणामध्ये काही दोष आहे महाराज म्हणतात तो परमात्मा काहीच पाहत नाही गुण दोष नानी म्हणा जशी व्यवहारातली आपल्या लेकराचं काही पाहत नाही गुण पाहत नाही दोष पाहत नाही एखादी लहान लेकरू आहे एखादी माऊली एखादी मुलगी डिलिव्हरी झाली तिला 2-3 महिन्याचा मुलगा आहे तो मुलगा तिला मांडीवर घेतला आणि मांडीवर घेतल्यानंतर ती जेवायला बसल्यानंतर ताटात हात घातल्यानंतर घास घेणार आपल्या तोंडात घालणार तितक्या त्या बाळानं त्या मातेच्या मांडीवर घाण केली संडास केली म्हणून त्या आईनं त्या बाळाला मारलं का मारलं आई उठली आपला हात धुतला बाळाला धुतलं परत मांडीवर घेतलं परत जेवायला सुरुवात केली महाराज म्हणतात करी लाभावी न प्रीती 9 महिने 9 दिवस पोटात वागवलं की त्याचं काही पाहत नाही ही व्यवहारातली आहे या विश्वात तुम्ही आम्ही सगळे लेकरं आहोत आणि तुमची आमची आई परमात्मा आहे तो परमात्मा तुमचं काहीच पाहत नाही फक्त अनन्य भावनेनं त्याला शरण जायचंय जो होय माझं अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण त्याला अनन्य भावना शरण गेलात ना तो परमात्मा तुमचं काहीच पाहत नाही गुण दोष नानी मनात आणत नाही मग त्याला जर शरण गेलात ना त्याच्याकडे जर तुम्ही गेलात ना मग तो परमात्मा काय करतो गुण दोष नानी म्हणा करी आपणासारखे त्या भक्ताला तो परमात्मा त्याच्या भक्तासारखं किंवा त्याच्यासारखं करून ठेवतो आता ऐका हरी तैसे हरीचे दास महाराज म्हणतात गुण दोष नानी माना करी आपणा सारखे त्याच्यासारखं करून ठेवतो आता ऐका 3 प्रकाराचा नाश आहे किती आश्रयनाश प्रतानाश आणि स्वभावता नाश त्या परमात्म्याच्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा नाश नाही 3 प्रकारचा नाश आहे अजून ऐका भगवान परमात्मा सत्य आहे किती काळ सत्य आहे किती काळ आहे भैया काळ किती काळ किती आहे काळ ऐका भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ काळ किती आहे 3 काळ आहे हो भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ याला प्रमाण काय सत्य तू विठ्ठला जगत ऐका जगत आणि ब्रह्म सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे मिथ्या जगाचा त्याग करून सत्य परमात्म्याला शरण जा आणि सत्य परमात्म्याला जर शरण गेलात सत्य परमात्म्याकडे जर केला तर आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही गुण दोष नानी म्हणा
करी आपणासारखे तो भगवान परमात्मा त्या भक्ताला त्याच्यासारखं करून ठेवतो. आणि एखादा भक्त त्याच्याकडे जाऊ लागला, एखादा भक्त अनन्य भक्तीने भक्ती करू लागला, त्याच्याकडे जाऊ लागला तर तो परमात्मा त्याची वाट पाहतो. महाराज म्हणतात वाट पाहे उभा. ऐका ऐका, तुम्ही आम्ही कुठेही फिरा, चारी धाम आहे, सप्तपुरी आहे, हा ऐका, प्रत्येक काही ठिकाणी देव बसलेला आहे, काही ठिकाणी झोपलेला आहे, कुठं कसा आहे, कसा कुठं आहे, पण वारकरी संप्रदायातला पांडुरंग परमात्मा उभा आहे. उभा काय ऐका, महाराजांनी सांगितलं ऐका, उभारुनी उभा कर, उभारुनी उभा कर, उभारुनी उभा कर, त्याला शरण जाऊ लागला, तो परमात्मा त्याच्या भक्ताची वाट पाहतो. उभारुनी उभा कर, उभा आहे. उभा काय हो, उभा काय, उभारुनी उभा कर, भव पार तारावया, तारून नेण्याकरता. कशातून तारून नेण्याकरता? संसार रूपी समुद्रातून तारून नेण्याकरता तो उभा. ऐका, उभा ऐका. अजून कशा करता? एखादा भक्त भक्ती करू लागला, परमात्म्याला शरण जाऊ लागला आणि त्याच्यावर जर संकट आले आणि संकट काळी जर हा धावत गेला आणि धावल्यानंतर तो परमात्मा याच्याकरता धावून येण्याकरता तो उभा आहे. एक उदाहरण सांगतो, 1 मिनिटामध्ये ऐका. एका आंब्याखाली 3 माणसं आहे, एक झोपलेला आहे, दुसरा बसलेला आहे आणि तिसरा उभा आहे. आणि हे 3 माणसं झाडाखाली आणि 2 माणसं एक विहिरीवर पाणी काढू लागला. ऐका माझ्याकडे लक्ष द्या. पाणी काढू लागला आणि पाणी काढता काढता त्याचा पाय सरकला. विडाला विडाला धन्यवाद देवा तुम्हा सर्व मंडळीला. थोडे का आम्हाला रोजचा अनुभव आहे. लाईट जर गेली तर आखे उठून जातात, बर्दे गावात उठून जातात संधी सापडली, पण इथले सर्व मंडळी कोणाही जागा सोडली नाही. म्हणून तुमचं वारकरी संप्रदायाच्या वतीने मी सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. हा बरेचशे माणसं असे की बाबा उठून जातात. ऐका, म्हणून खरं तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. ऐका, मी उदाहरण सांगत होतो. 3 माणसं आहे, एक झोपलेला आहे, एक बसलेला आहे आणि एक उभा आहे. एका विहिरीवर 2 माणसं, एक पाणी काढू लागला, पाणी काढता काढता त्याचा पाय सरकला, विहिरीत पडला. वर उभा जो दुसरा होता विहिरीवर काठावर, तो धावा धावा आमका आमका विहिरीत पडला. हे 3घांना ऐकलं. या 3घांना ऐकलं. मग 3घांना ऐकल्यानंतर एक बसलेला आहे, एक झोपलेला आहे आणि एक उभा आहे. मग त्या 3घापैकी पटकन पळत कोणता येईल? झोपलेला येईल, वेळ लागेल. बसलेला वेळ लागेल, पण उभा त्याला वेळ लागणार नाही. धावा म्हटलं की पळत येईल. तसं भक्त भक्ती करू लागला आणि त्याच्यावर जर संकट आलं, त्यानं जर हाक मार राय
मागे पुढे उभा राही सांभाळीत हाक मारल्यानंतर दुसरं प्रमाणात ऐका हाके सरशी उडी आणि घालून या स्तंभ पुढे हाक मारल्या मारल्या भक्ता करता धावून येतो. अनेक उदाहरण मला सांगायचं नाही. महाराज म्हणतात उभारून उभा कर भव पार तारावया. संसार रूपी समुद्र संसार वेगळा आणि प्रपंच वेगळा. पुन्हा पुन्हा जन्मनं पुन्हा पुन्हा मरण पुन्हा पुन्हा जन्मनं आणि पुन्हा पुन्हा मरण किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित. आता ऐका बाबा ऐका. माणसा श्रीमंत व्हावं का पुण्यवान व्हावं? पेटी मास्तर माणसा श्रीमंत व्हावं का पुण्यवान व्हावं? माणसाला पुण्यवान व्हावं. आता ऐका सगळेच परत. माणसा सुखी व्हावं का सुखरूप व्हावं? माणसाला सुखरूप व्हावं. सुखी होऊ नाही का? सुखश नंतरम दुःख दुःखश नंतरम सुख. सुखी होऊ नये माणसाने सुखरूप व्हावं. आता तिसरा टप्पा ऐका. माणसाने मुक्त व्हावं का बद्ध राहावं? मुक्त व्हावं. कारण की महाराज म्हणतात की या शरीरात मुक्त होता येतं. तर तुम्ही आता मुक्त झाला नाही तर मग पुन्हा पुन्हा जन्मनं आणि पुन्हा पुन्हा मरण पुन्हा पुन्हा मरण आणि पुन्हा पुन्हा जन्म. नाकी कुर्म किडे गर्भवासाचे दुःख गाडे कोणा पुढे सांगावे. 9 मास कष्टालाशी 10व्याने प्रसूत झाली येताची तुझी कर्मदार मान अडकली. महाराज म्हणतात पुन्हा पुन्हा जन्मनं आणि परत 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 एवढं दुःख भोगण्याकरता महाराज म्हणतात हे जमणार नाही. मग त्या संसारूपी समुद्रातून तरुण भगवान परमात्मा नेतो. कोणता संसार? पुन्हा पुन्हा जन्मन आणि पुन्हा पुन्हा मरण. महाराज म्हणतात की बाबा ऐका उभारून उभा कर भव पार तारावया. संसारूपी समुद्रातून तारून येतो आणि याच्याकडे जाण्याकरता महाराज म्हणतात उठा. काय करा? उठा. काय करा? उठा. तू का म्हणे तातड मोठी तातडी करा. उठा. काय करा? उठा भाऊ उठा. काय करा? उशाच्या बिड्या काढून पियत बसा. नाही म्हटलं असं मग उठा जागे व्हा रे. आता आता म्हणजे नरशिरणी मिळाला. आता 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 उठा जागे व्हा रे. आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा. पुढचा ऐका ना. चुका यथा जन्माच्या व्यथा जर चुकाच्या असेल तर तुम्ही काय करा? त्या परमात्म्याला शरण जा. म्हणून महाराज म्हणतात रे तुम्ही पंढरपुरा तो सोयरा दिनाचा गुण दोष नानी म्हणा करी आपणा सारखे उभारून उभा कर भव पार तारावया. तुका म्हणे तातड मोठी झाली वेटी दुदंड गुण दोष नानी म्हणा करी आपणा सारखे. आणि कलियुगामध्ये त्या परमात्म्याला जर आपलं करायचं असेल त्याला शरण जायचं असेल त्याची सेवा करा त्याचं चिंतन करा. संप्रदाय नेमापूर्व एकदा भगवंताचं भजन करू म्हणजे भगवंताच्या नावाने पाप जळून जातं. त्या भगवंताच्या नावाने मोक्ष मिळतो. त्या भगवंताच्या नावाला काळ भितो. त्या परमात्म्याचं आपल्याला चिंतन करायचं आहे. सर्व महिला पुरुष बाल गोपाल सगळ्यांनी हात वर करा. सर्व इकडं तिकडं बसलेले आजूबाजूला बसलेले मायबाप मी तुमच्या लेकरासारखा आहे. मी तुमच्या लेकरासारखा आहे. सर्वांनी हात वर करा. हात वर करा. त्या भगवंताचं चिंतन करा. मला जरी दिसत नसलं तर हनुमंताला लंकेच्या पलीकडचं दिसलं मग इथलं दिसणार नाही का? आणि मोठ्या प्रेमाने श्रद्धेने विश्वासाने भावनेने त्या परमात्म्याचं भजन करा. तुम्ही पखवादे पखवाद वाजा विठोबार बरोबर हात वर हात. काळे 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 बाबा
ज्ञानेश्वर तुका म्हणता तड मोठी तुका म्हणता तड मोठी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला सुख हवाय, सुख पाहिजे आहे, देवाशिवाय तुम्हाला सुख मिळणार नाही. आणि तो देव कुठे आहे? पंढरपूरला आहे. म्हणून तुकोबाराय सांगितलं, जा रे तुम्ही पंढरपुरा, तो सोयरा दिनाचा. अभंगाचा सरळ भावार्थच ठेवण्याचा प्रयत्न केला, भावार्थ झाला असं समजा. या अभंगावर बाबा एक शंका आहे, तुम्हाला आली असेल नसेल मला माहीत नाही, पण मला एक शंका अभंगावर आहे, त्या शंकेचं निरसन करतो. तुकोबारायने तुम्हाला सांगितलं कुठे जा? पंढरपूरला. आता जे जे पंढरपूरला गेले त्यांनी हातवर करा. सरासरी 90% लोक आपल्या गावातले पंढरपूरला गेले. आता पुढचं ऐका, तुम्ही पंढरपूरला गेलात, पण पंढरपूर नेमकं आहे कुठं? ऐका, कुठे आहे पंढरपूर? कुणीकडे आहे? इकडं. इकडं कुणीकडं? इकडं नाही. आता मला विचारायचं आहे, तुम्ही बसना शिल्लोडून बसले, पंढरपूरला गेले, मग पंढरपूरला गेल्यानंतर पंढरपूर येतं का? तुम्ही पंढरपुरात जाता? आपण पंढरपूरला जातो. बरं, तुम्ही तिथं गेल्यानंतर काय म्हणता? पंढरपूर आलं. ते येत नाही, जात नाही. ठीक आहे, तुम्ही पंढरपूरला गेलात, मग पंढरपूर नेमका आहे कुठं? तुम्ही म्हणाल सोलापूर जिल्ह्यात आहे. नाही, एवढंच नाही, पंढरपूरची ख्याती सांगतो. आता ऐका, पंढरपूर आहे कुठं? कुठं आहे? कधीच आहे? कधीपासून आहे? सांगतो. आता ऐका, महाराज म्हणतात या जगात 7 द्वीप आहे. ऐका, शंका आहे आता, किती द्वीप आहे? 7 द्वीप आहे. 7 द्वीप. आणि 7 द्वीपामध्ये एक ते पंढरपूर आहे. तो द्वीप कोणतं? प्रमाण सांगतो. आता ऐका, निस्त सरळ सांगतो. ऐका, जम्बो या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव गा. जम्बो द्वीपामध्ये ते पंढरपूर आहे. अजून ऐका, आता ऐका, मग ते पंढरपूर आहे केव्हापासून? केव्हापासून आहे? महाराज म्हणतात जेव्हा नव्हते चराचर. ऐकता ना, पंढरपूर जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा पंढरपूर होतं. याचा अर्थ तेव्हा परमात्मा होता. ठीक आहे, पंढरपूर आहे कुठे आहे? तर महाराज म्हणतात जम्बूद्वीपामध्ये आहे. मग जम्बूद्वीप नेमकं केवढं? आपल्या गावा एवढं नाही. मग जम्बूद्वीपामध्ये ते पंढरपूर आहे, नेमकं आहे कुठं? तर त्याचंही प्रमाण सांगतो. ऐका, महाराज म्हणतात भीमा तीरी एक वसविले नगर. भीमेच्या तीरावर ते पंढरपूर आहे. महाराज म्हणतात पंढरपूर कुठं आहे? भीमेच्या तीरावर आहे. त्याला 2 नाव आहे. किती 2? कोणते कोणते? भीमा आणि चंद्रभागा. चंद्रभागेच्या तीरी धन्य पंढरी गोमटी. चंद्रभागा नाव का आणि भीमा नाव का? खरं तिचं नाव काय? भीमा. मग चंद्रभागा का पडलं? त्याचे 2 कारण आहे. 2 कारण अशी आहे की आपण सगळे म्हणतो इंद्र पडले भग, पुढं चंद्र झाला काळा. ऐका, पहिलं एक कारण सांगतो, तिथं तिला चंद्रासारखा आकार आहे म्हणून तिला
चंद्रभागा. आणि त्या चंद्राचे दोष कुठे जगात जायना. आता कसे पडले काय पडले तिचा इतिहास मला पाहायचा नाही. ऐका, जगात फिरला आणि फिरत 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 तो पंढरपूरला आला. आणि पंढरपूरला आल्यानंतर त्या भीमेमध्ये स्नान केलं. कोणा? चंद्राने. आणि चंद्राने स्नान केल्यानंतर त्याचे सगळे दोष नाहीशे झाले. म्हणून तिला काय नाव पडलं? चंद्रभागा. कुठं आहे? चंद्रभागेच्या तीरी धन्य पंढरी. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा नव्हती गोधा गंगा आणि तेव्हा होती चंद्रभागा. चंद्रभागेच्या तीरी धन्य पंढरी गोमटी. महाराज म्हणतात भूवैकुंठ म्हणजे पंढरपूर आहे. आणि त्या पंढरपूरला भगवान परमात्मा आहे. म्हणून तुकोबारा सांगतात, जा रे तुम्ही पंढरपुरा, तो सोयरा दिनाचा झालेली सेवा. अखिल कोट ब्रह्मांड नायक श्री भगवान पंढरदेश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, साधू संतांच्या चरणी, येथे जमलेले तुम्ही सर्व सज्जन मायबाप भाविक भक्तांच्या चरणी अर्पण करायचे आहे. जे बरोबर असेल ते माझे गुरुवर्य श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य गुरुवारी आदरणीय वैकुंठवासी गुरुनाम गुरु वैराग्य मूर्ती जयराम महाराज भोसले वारकरी शिक्षण संस्था सिद्धबेट आळंदी देवाची गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज कुंभार गुरुजी महाराजांचा आहे. जे बरोबर असेल ते घ्या, जे चुकीचं असेल ते माझं मला परत द्या. बोलण्याच्या ओघातून माझ्या वाणीतून जर एखादा वेडावाकडा शब्द गेला असेल, मी तुमचा लेकरू नका लेकराचा राग धरू. कोणा कारणे झाले निर्माण देवाची कारण देव जाणे. करविली तशी केली कटकट वाकडी का नीट देव जाणे. या ठिकाणी तुम्ही समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळी, महिला मंडळी, सप्ताह कमिटी मंडळी, भजनी मंडळी, महाराज मंडळी या सर्वांच्या वतीने या ठिकाणी तुम्हा सर्वांचं मला दर्शन झालं. एक मी माझं परमभाग्य समजतो. जाता एक गोष्ट ध्यानात ठेवा, मनात ठेवा दादांनो. ऐका, नर शरीर परत नाही, नर शरीर परत नाही. धार्मिक काम करा. ऐका, धार्मिक काम करा. धार्मिक काम करणाऱ्याला काय विरोध करू नका. आणि विरोध जरी केला तर घातल या बही नरका जाणे. एक सांगून जाईल, नर शरीर परत नाही आता मिळालंय. पहिली गोष्ट, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. ऐका, दुसरी गोष्ट, आळंदी पंढरपूरची एकदा वारी करा. तो का म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखली. ऐका, शेतामध्ये खत असू द्या, शेतामध्ये खत असू द्या. ऐका, गोठ्यामध्ये गाय असू द्या. ऐका, गोठ्यामध्ये गाय असू द्या, घरासमोर तुळशी वृंदावन असू द्या, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असू द्या, घरामध्ये आई वडील असू द्या, मुखामध्ये भगवंताचं चिंतन असू द्या, तुमच्या जीवनात कधीही कमी पडणार नाही. हे वाक्य डोक्यात ठेवा मायबाप. म्हणून झालेली सेवा या ठिकाणी संपवतो. जे बरोबर असेल ते घ्या, चुकीचं असेल ते माझं मला परत द्या. या ठिकाणी 2 मृदंगाचार्य, मृदंग अलंकार, मृदंग मणी, मृदंग सम्राट श्री हरिभक्तीपरायण आमचे प्रमोद महाराज गोड पखवाद वाजवतात. आणि माझ्या या साईटना युवराज महाराज ऐकणी दोघा करता जोरात टाळ्या वाजा एकदा युवराज. त्याच पद्धतीने आमचे 2 चौबदार आहे, यांच्या करता जोरात टाळ्या वाजा. आमची इनेकरी बाबा आणि ज्यांच्या मुखात ज्ञानेश्वरीचं पारायण. ऐका, त्या दोघा करता टाळ्या वाजा एकदा. त्याच पद्धतीने आमचे बाबा यादव बाबा, अलीकडचे कैलास बाबा, दोघाच्या चरणात साष्टांग प्रणिपात करतो. उदंड आयुष्य तुम्हाला मिळो. त्यांच्या जोरात टाळी वाजून स्वागत करा. त्याच पद्धतीने गायनाचार्य कृष्ण महाराज ऐक नाही, कृष्णा देवाना द्याला उष्णा नाही ऐक ना, अगदी गोड आवाज आहे महाराजांचा. आणि त्यांच्या शेजारी विकास, वा सुंदर विकास गाण्याचा. दोघाच्या चरणात साष्टांग प्रणिपात करतो. त्याच पद्धतीने आलिकून वा कृष्ण महाराज, चव्हाण बाबा, पाथरीकर बाबा, आगळे, कुमोद महाराज, पलीकडं कळम बाबा आणि पलीकडं वा वा सुंदर. आणि माझ्या समोर जे बसलेले आहे मी त्यांच्या मुलासारखं आहे. श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य गुरु आदरणीय मधुकर महाराज पारडरकर. बाबाचं नाव ऐकून आहे पण बाबाची माझी बऱ्याच दिवसानं भेट नाही. बाबा तुम्हाला आठवत असेल नसेल मला माहिती नाही. एका ठिकाणी 7 दिवस मी पखवाद वाजायला होतो, तुम्ही तिथं गायला होते. फार दिवस झाले. इकडं निल्लोड तरी गाव ऐकायचं आहे की नाही, लय दिवस झाले. त्याला 2001च्या अगोदरची गोष्ट आहे. बाबाचा काकडा ऐकायसारखा त्या काळात. आता कसं आहे मला माहित नाही, भेटच नाही बाबाची ना. बाबाही माझ्यासमोर बसले. तुमच्या चरणांना साष्टांग प्रणिपात करतो. तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये ऐका ऐका, जी जी सेवा येईल मायबाप ती सेवा करा. सेवा चुकू नका. तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख, समाधान, शांती, आरोग्य, संतती, संपत्ती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो. ऐका, ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि ज्यांनी हा आवाज चांगल्यापैकी तुमच्यापर्यंत पोहोचला त्यांच्याकरता जोरात वा गोड. आणि हुकून चुकून कोणाचं नाव राहिलं असेल,
हुकून चुकून कोणाचं नाव राहिलं असेल, वाक्य पटलं टाळी वाजा, वाक्य पटलं टाळी वाजा, सगळ्यांचं नाव घेतो एका वाक्यामध्ये. लक्षात ठेवा, मुली करता लग्न होण्याच्या अगोदर वाक्य ही नाव पाठ करा म्हणजे तुम्हाला काम आहे. ऐका, सगळ्याचं नाव घेतो. ऐका पुणे, ऐका पुणे, तिथं नाही कशाचं उणे, तेथे आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं देणे. ज्ञानेश्वर महाराजाच्या समाधीवर गुलाबाचं फुल वातो वाकून, गुलाबाचं म्हणलं बरं का, ज्ञानेश्वर महाराजाच्या समाधीवर गुलाबाचं फुल वातो वाकून तुमच्या सगळ्यांचं नाव घेतो. राज छत्रपती शिवाजी महाराजांचा. हरी विठ्ठल जय जय आता उठाई शे मनाई सुवारिका मनाई ते सागर तुका म्हणे भोजने वारी आरती चक्रपाणी पुरले प्रेम प्रेमारती गोविंदा देव भारती आणि मुक्ताओ भारती परमानंद रागिलो भारती ज्ञान राजा कोणी अवतार पांडुरंग राजा बोले विश्वा ब्रह्मादि के मस्तक टिपले आरती दान राजा